उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे परंपरेनुसार शिवसेनेचे दोन सण आपण जे साजरे करतो त्यामध्ये दसरा मेळावा आणि हा वर्धापन दिन ह्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि उद्याच्या वर्धापन दिनाला पण एक वेगळं महत्त्व आहे कारण विधानसभेच्या निवडणुकीनंतर हा पहिला वर्धापन दिन आहे आणि विधानसभेत आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जो विजय प्राप्त झालेला आहे त्यामुळे ह्या वर्धापन दिनाला एक वेगळी प्रेरणा पण मिळणार आहे सर्वांना आणि आपल्या सर्वांना माहिती आहे वर्धापन दिन असेल किंवा दसरा मेळावा असेल या दोन्ही दिवशी शिवसेनेच्या माध्यमातून त्यावेळी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आत्ता शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे नेहमीच एक त्यांच्या भाषणातून वेगळी दिशा महाराष्ट्रातील राजकारणाला पूर्ण देत असतात आणि त्या दिशेनुसारच संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण पण चालत असतं आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वी हा वर्धापन दिन साजरा होत आहे त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून एक नवीन दिशा राजकारणाची दिशा या वर्धापन दिनाच्या माध्यमातून मिळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. सर्व शिवसैनिक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ह्या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहे. एक उत्सवाने आणि जय्यत तयारीने आम्ही हा वर्धापन दिन साजरा करतो त्यामुळे एक उद्याच्या वर्धापन दिनाला एक वेगळं महत्त्व आहे. सर मुंबई महानगरपालिका जवळ आहे मुंबई महानगरपालिका सर्वांचं लक्ष असणार आहे त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जाणार आहे निश्चित स्वरूपात कारण मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा महायुतीचा भगवा फडकवण्याचा एक संकल्पच उद्या या वर्धापन दिनाच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे उद्या आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब जे भाषण करणार आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्यावर भगवा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रेरणादायी भाषण असेल एक ऊर्जादायी भाषण असेल आणि तीच प्रेरणा आणि ऊर्जा शिवसैनिक घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जय्यत तयारी करते. मुंबई महानगरपालिकेची आपली जी मुंबईची कार्यकारिणी होती ती बरखास्त करण्यात आली आता ती कधी करणार आहे माहिती मिळते की उद्यापर्यंत ती होते काय मुंबई शहरातली जे पदाधिकारी आहे ते बरखास्त करण्यात आले नव्हते त्यांना फक्त स्थगिती देण्यात आली होती आणि स्थगिती याकरता देण्यात आली होती की मुंबई शहरातील इतर पक्षातील उभाटा असेल किंवा इतर पक्षातील कित्येक असे नगरसेवक असतील किंवा इतर पदाधिकारी असेल यांचा शिवसेनेत प्रवेश आदरणीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्यामुळे त्यांना पण कुठेतरी त्यांचा सन्मान व्हावा आणि त्यांना कुठेतरी पद द्यावं त्या दृष्टिकोनातून एक वेगळी रचना करण्याच्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेण्यात आला होता आणि त्यामुळे आता ज्यांना नवीन प्रवेश दिलेले आहेत आणि जे एक्झिस्टिंग पदाधिकारी आहे त्यामध्ये बॅलन्स साधून नवीन कार्यकारिणी लवकरच 1-2 दिवसात ही जाहीर होईल. सर एक वेगळा प्रश्न आहे एकीकडे मराठी आज सुरू होतं मराठी हिंदी आज सुरू होतं दुसरीकडे मात्र मराठी स्कूल खूप बंद होतं 130 मराठी स्कूल बंद झालेले आहेत सरकार म्हणून तुम्ही कसं बघता याकडे कशी पावलं उचलता नाही सरकार नेहमीच मराठी शाळा बंद होऊ नये याकरता नेहमीच प्राधान्याने मोहीम राबवत आहेत. राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल मराठी शाळा किंवा मराठी मुलांचा पट कमी होऊ नये याकरता विविध उपक्रम पण राबवत आहेत परंतु दुर्दैवाने काही लोकांचा कल हा सेमी इंग्लिश स्कूलला असतो किंवा इंग्लिश स्कूलला असल्याकारणामुळे मराठी शाळांची संख्या आणि मराठी मुलांची पटसंख्या पण ही कमी होत आहे परंतु शासन आपल्या परीने मराठी शाळा जास्तीत जास्त चालवत आणि मराठी मुलांची पटसंख्या कमी होऊ नये याकरता उपक्रम पण राबवतात आणि शासनाचे धोरणच आहे मराठीला प्राधान्य द्यायचं आणि मराठी शाळेला प्राधान्य द्यायचं त्याकरता शासन हे तत्पर आहे आणि शासनाची ती जबाबदारी आणि शासन ती जबाबदारी पूर्ण करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.